चला, आजच्या या तासिकेमध्ये मी योगेश गांगुडे सर्वप्रथम सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करतो. अ, इयत्ता 8वीसाठी आपण जी NMMS सिरीज सुरू केलेली आहे. या तासिकेमध्ये आज आपण जो काही दुसरा घटक विसंगत पद आणि याच्यामध्ये येणारा उपघटक संख्या मालिकेतील चुकीचे पद हा आज आपण अभ्यास करणार आहोत. याच्या आधीही आपण जे काही घटक घेतलेले आहे, अपेक्षा करतो सर्वांनी त्याचा अभ्यास केलेला असेल आणि त्याचा जो काही सराव घरी प्रत्येकजण करत असेल. तर वेळ न घालवता आजच्या तासिकेला आपण सुरुवात करूया. सर्वांनी घटकाचं नाव या ठिकाणी बघितलेलं असेल आणि संख्या मालिकेतील चुकीचे पद यामध्ये सुद्धा आपल्याला जे काही संख्यांवरील क्रिया, संख्यांमध्ये असणारा फरक, संख्यांमध्ये जर समजा गुणाकार करणे, भागाकार करणे, जर त्यामध्ये समजा वर्ग असू शकतो किंवा घन असू शकतो. थोडक्यात हे जे काही मूलभूत संख्या ज्ञान आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याला असणं गरजेचं आहे. तेव्हा कुठं हा जो काही घटक आहे आपल्याला सोपा जाईल आणि सरावाने पण हे शक्य आहे. तुम्ही जेवढी जास्त उदाहरणं सोडवशाल तुम्हाला हे उदाहरणं पटापट सोडवता येतील. तर ठीक आहे, जास्त वेळ इतर बोलण्यामध्ये न घालवता आपण सरळ उदाहरणाकडे जाऊया आणि आजच्या तासिकेचं पहिलं उदाहरण या ठिकाणी तुम्हाला मी स्क्रीनवरती शो करतोय. बघा, आजचं आपलं पहिलं उदाहरण निरीक्षण करू. आधी उदाहरणामध्ये आपल्याला कशा प्रकारे सोडवता येईल ते बघूया. तर तुम्हाला लगेच का समजलं असेल की याच्यामध्ये काय दिसतंय, 10 मध्ये जर 4 मिळवला तर 14 येत आहे. 14 आणि 28 मध्ये काय संबंध लावता येईल? 14 दुने 28. 28 आणि 32 मध्ये काय संबंध लावता येईल? 28 मध्ये जर 4 मिळवले, 28 आणि 4 32. 32 आणि 64 मध्ये काय संबंध आहे? 32 दुने 64. 64 मध्ये जर मी किती मिळवला? 4 मिळवला तर किती येतील? 68. परंतु शेवटी बघा, आता या ठिकाणी थोडी गडबड आहे. 68ला जर मी काय केलं, 2ने गुणलं तर किती येत आहे? 8 16, हातच्याला 1, बेसक 12 आणि 1 13. 136 यायला पाहिजे होते, परंतु ह्या संख्या मालिकेत किती दिलं आहे? 132 दिलेलं आहे. याचा अर्थ 132 या ठिकाणी चुकीचं पद आहे आणि पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला निवडायला लागेल. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. बघा, स्क्रीनवर तुमच्यासाठी पुढचं उदाहरण बघूया काय संबंध आहे, कशा प्रकारे आपल्याला सोडवता येईल. तर बघा, उदाहरण बघितल्याच्या नंतर लक्षात आलं असेल तुमच्या की कशा प्रकारे सिक्वेन्स, कशा प्रकारे सिरीज वाढत जाते. 3 दुने 6 आणि 1 7 आला. 7 दुने 14 आणि अधिक 1 किती होतील? 15. म्हणजे पुढचं पद काय यायला पाहिजे होतं? 15 दुने 30 आणि 1 31. काय यायला पाहिजे होता? 31 यायला पाहिजे होता. परंतु ह्या संख्या मालिकेत इथं किती दिलेलं आहे? 39 दिलेलं आहे. इथं 39 दिलेलं असल्यामुळं इथं हे पद चुकीचं आहे. तुम्ही जर इथं 31 ठेवून पुढचं सोडून जर बघितलं तर पुढे जर आपण काय केलं, 31 दुने किती होतील? 62. आणि त्यात जर 1 मिळवला तर किती येतो? 63. म्हणजे पुढचं पद बरोबर 63 येतं. बघा, याचा अर्थ चुकीचं पद कोणतं आहे? 39, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्यासाठी स्क्रीनवरती या ठिकाणी मी शो करतोय. बघा बघा बरं, फरक दिसतोय. बघा, फरक आहे. कितीचा फरक दिसतोय? 8 मध्ये जर किती मिळवला? 5. 8 आणि 5 13. 13 मध्ये किती मिळवला? 13 आणि 8. 13 मध्ये जर 8 मिळवलं तर किती होत आहे? 21. 21 मध्ये जर कितीचा फरक दिसतोय? 32 आणि 21 मध्ये 11चा. त्याच्यानंतर आता इथं बघा बरं का, इथं थोडीशी गडबड काय होते. आता आपण आधीच्या संख्या जर बघितल्या, 5 8 कितीचा फरक आहे? 5मध्ये जर इथं 3 मिळवला त्याच्यावरती 8 झाला
8वरती किती 8 आणि 3 11 म्हणजे याच्यानंतर 11 आणि 3 किती यायला पाहिजे होता 14चा फरक म्हणजे 32मध्ये जर 14 मिळवले 32मध्ये जर 14 मिळवले 4 आणि 2 6 3 आणि 1 4 म्हणजे 46 परंतु इथं जी काही सिरीजमध्ये आपल्याला संख्या दिसते ती किती दिसते 47 दिसते म्हणून ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे विसंगत राहणार आहे अशा प्रकारे हे आपल्याला उदाहरण सोडवता येईल चला नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया बघा स्क्रीनवरती तुमच्यासाठी पुढचं उदाहरण 7 13 21 31 45 57 आणि 73 तर इथं काय दिसतोय फरक बघा बरं इथं सुद्धा काय दिसतोय बघा 6 आणि 13मध्ये कितीच फरक आहे 7 6 बरोबर 7मध्ये जर 6 मिळवले 7 आणि 6 किती झाले 13 13 आणि 21मध्ये 13मध्ये 8 मिळवला का किती येतील 21 21मध्ये जर मी 10 मिळवले कितीचा फरक आहे 10चा फरक आहे ना स्पष्ट दिसतं आपल्याला 10चा फरक आहे मग याचा अर्थ इथं 6चा इथं 8चा इथं 10चा म्हणजे पुढे कितीचा फरक राहणार आहे 12चा फरक राहील म्हणजे 31मध्ये जर 12 मिळवले तर किती यायला पाहिजे ते 2 आणि 1 3 3 आणि 1 4 43 परंतु बघा बरं इथे 43 दिसतोय का नाही दिसत म्हणजे या ठिकाणी चुकीचं पद कोणतं आहे पर्याय क्रमांक 2 45 नेक्स्ट पुढचं उदाहरण तुमच्यासाठी स्क्रीनवरती इथं दाखवलेलं आहे बघूया आपल्याला कशा प्रकारे हे उदाहरण सोडवता येईल 6 15 काय दिसतंय 6 आणि 15मध्ये इथं फरक काढून फायदा नाही काय दिसतंय आता एक लक्षात घ्या 6 दुने 12 दुप्पट केली आणि त्यामध्ये जर 3 मिळवले 12 आणि 3 किती होतील 15 15 दुने 30 आणि 3 33 आता इथं काय व्हायला पाहिजे होतं मग 33 दुने व्हायला पाहिजे होतं ना 33 दुने 66 आणि त्यात किती मिळवायचे होते 3 म्हणजे किती यायला पाहिजे होते 69 परंतु आले किती 66 म्हणजे या ठिकाणी 66च्या ठिकाणी किती यायला पाहिजे होता 69 यायला पाहिजे होता म्हणून या ठिकाणी 66 हे आपलं बरोबर उत्तर असेल आता काही विद्यार्थी म्हणत असतील की सर तुम्ही इथं पुढची सिक्वेन्स का बरं नाही सोडून राहिले तर बघा विद्यार्थी परीक्षेला पण आपल्याला असंच करायचं आहे जिथं आपल्याला उत्तर मिळालं तिथं थांबून घ्यायचं आहे कारण की परीक्षेमध्ये आपल्याला कमी वेळेत जास्तीत जास्त उदाहरण सोडवायचे जर आपल्याला सिरीजमध्ये दिसते की 66च्या पुढं सोडून फायदा नाही आहे तर मी 141 कशाला जाऊ 66 इथं बरोबर आपल्याला सिक्वेन्स मिळाली की तिथे थांबून घ्यायचं उत्तर निवडायचं आणि पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे कमी वेळेत जास्तीत जास्त उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे नेक्स्ट पुढचं उदाहरण बघूया आपण आता पुढच्या उदाहरणात आपल्याला काय दिसतंय पुढच्या उदाहरणात पुढचं उदाहरण इथं स्क्रीनवरती तुमच्यासाठी बघा बरं काय फरक दिसतोय 4 9 20 काही नाही साधं आहे 4 दुने 8 आणि एक किती झाले 9 9 दुने 18 18मध्ये जर 2 मिळवले किती होतील 20 20 दुने 40 किती मिळवावं लागतील इथं बघा रे इथं किती मिळवलेलं आहे 1 मिळवला इथं 2 मिळवला म्हणजे याचा अर्थ किती मिळवतील 3 म्हणजे 20 दुने 40 आणि हे 3 43 किती यायला पाहिजे होते 43 परंतु इथं किती आला 41 आला म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 हे काय आहे चुकीचं पद आहे नेक्स्ट पुढचं उदाहरण स्क्रीनवरती तुमच्यासाठी इथं पुढचं उदाहरण शो केलेलं आहे बघूया या उदाहरणामध्ये आपल्याला काय संबंध दिसत आहे आता या ठिकाणी जर बघितलं तर बघा काय संबंध दिसतोय इथं 2 4 म्हणजे 2चा फरक आहे
इथं 4 आणि 7मध्ये 3चा फरक आहे. त्यानंतर 7 11मध्ये कितीचा फरक आहे? इथं 4चा 7 आणि 4 11. 18मधून 11 जर वजा केली तर किती उरत आहे? 7चा फरक आहे. 18 29मध्ये कितीचा फरक आहे? 18मध्ये म्हणजे 11चा फरक आहे. 29 47मध्ये कितीचा फरक दिसतोय? 18चा फरक आहे. आणि यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 29चा फरक. एकंदरीत तुम्ही बघताय का बरं काय होतं रे? ये बघा, मागची संख्या मिळवलेली आहे. आता इथं जर आपण बघितलं तर ह्या बघा इथं हा इथला 29 इथे दिसतोय बघा, दिसतोय का? हा 18 इथं दिसतोय 18. त्यानंतर हा 11 इथं दिसतोय, हा 7 इथं दिसतोय, हा 4 इथं दिसतोय. म्हणजे पाठीमागचं पद हे पुढच्या पदात मिळवलेलं आहे. याचा अर्थ इथं इथं हा 2च्या ऐवजी इथं किती यायला पाहिजे होतं? 3 यायला पाहिजे होतं. परंतु चुकीचं पद काय दिलेलं आहे? 2 दिलेलं आहे 2. इथं पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. नेक्स्ट पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. बघा बरं तुमच्यासाठी स्क्रीनवरती पुढचं उदाहरण. आणि हे उदाहरण आपण या ठिकाणी आता कसं सोडवायचं ते बघूया. साधा फरक आहे, फरक काढू. 17 आणि 21मध्ये कितीचा फरक आहे? 4चा. 17 आणि 4 किती झाले? 21. 21 आणि 27मध्ये कितीचा फरक आहे? 6चा. 27मध्ये जर मी 8 मिळवले तर किती होतील? 35. 35 आणि 45मध्ये कितीचा फरक आहे? 10चा. बघा बरं. परंतु पुढे आता इथं गडबड दिसते. 45 आणि 59मध्ये गडबड दिसते. वरती 4 6 8 10 म्हणजे पुढे कितीचा फरक यायला पाहिजे होता? 10 नंतर 4 आणि 2 6 6 आणि 2 8 8 आणि 2 10 10 आणि 2 12. याचा अर्थ 45मध्ये जर मी 12 मिळवले तर 5 6 7 4 आणि 1 5 किती यायला पाहिजे होते? 57. परंतु दिले किती? 59. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आपला योग्य क्रमांक आहे. चल जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. स्क्रीनवरती तुमच्यासाठी पुढचं उदाहरण बघा काय दिसतंय. निरीक्षण करा. त्यातला फरक दिसतोय का हे बघायचं आहे. थोड्या थोड्या गोष्टी आपल्याला आणि त्यानुसार ते उदाहरण आपल्याला सोडवता येईल. बघा रे सोपं उदाहरण आहे हे सुद्धा. याच्यामध्ये काही अवघड नाही. 52 आणि 51मध्ये 52 आणि 51मध्ये कितीचा फरक आहे? 1चा. दिसतोय 1चा फरक आहे. 52मधून 51 जर वजा केली 1. 51 आणि 48मध्ये कितीचा फरक दिसतोय? 3चा. 48 आणि 43मध्ये कितीचा आहे? 48मधून जर 43 वजा केले तर 5चा फरक आहे. त्यानंतर आता इथं बघा बरं का बरं 43 आणि 34. आता इथं 1चा फरक आला सुरुवातीला, इथं 3चा आला, इथं 5चा आला. म्हणजे ह्या कोणत्या संख्या दिसत आहे? विषम संख्या आहे. 1 नंतर 3, 3 नंतर 5, 5 नंतर पुढची विषम संख्या कोणती आहे? 7. म्हणजे पोरांनो लक्षात घ्या, इथं ही 7चा फरक यायला पाहिजे होता. 7चा फरक यायला पाहिजे होता. याचा अर्थ 43मधून जर 7 वजा केले तर 43मधून जर 7 वजा जर केले तर किती यायला पाहिजे होते? 36 यायला पाहिजे होते. परंतु इथं किती दिसतोय आपल्याला? 34. म्हणजे पुढे सोडवण्याची गरज नाही. आपल्याला लगेच लक्षात येतं की इथं पर्याय क्रमांक 3 34 हे आपलं काय आहे? योग्य क्रमांकाचं उत्तर आहे. नेक्स्ट पुढचं उदाहरण बघूया. सर आता इथं जर तुम्ही पाहिलं तर बरंच मोठं उदाहरणामध्ये जर पाहिलं तर संख्या खूपच मोठ्या मोठ्या दिसत आहे. आणि जर एकंदरीत निरीक्षण जरी केलं तरी आपल्याला फरक काढून काही फायदा दिसत नाही. कारण की संख्यांमध्ये खूपच मोठा फरक आहे, खूपच मोठा. इथं आता 3327 नंतर डायरेक्ट 4364, त्याच्यानंतर डायरेक्ट 53125. म्हणजे फरक काढून फायदा होणार नाही.
काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. असे क्वचित एखादं अर्ध उदाहरण येतं. बाकीची उदाहरणं तर फरक, त्याच्यामध्ये असणारा थोडासा दुप्पट, त्यामध्ये एखादा मिळवला, दुप्पट, वजाबाकी केली, तिप्पट केली, अशी उदाहरणं असतात. परंतु हे असे एखादं उदाहरण तुमच्या समोर तुम्हाला बघायला मिळू शकतं. तर बघा बरं कसं सोडता येईल. तर हे उदाहरण आपण जर बघितलं तर काय करायचं फक्त इथं तुम्हाला दिसते का शेवटी तुम्हाला एक संख्या दिसत असतात. इथं हा 27 दिसतोय. पुढच्या ऑप्शनमध्ये हा शेवटी 64 दिसतोय. हा इथं बघा बरं 125 दिसतोय. हा इथं आता इथं तर आपल्याला काही घनसंख्या काही दिसत नाही आहे, परंतु इथं शेवटी 343 दिसते आणि इथं 512 दिसते. म्हणून मी तुम्हाला दरवेळेस म्हणत असतो की काय पाठ करा, काय पाठ करा, घन घन आणि घनमूळ पाठ करून टाका, वर्ग आणि वर्गमूळ पाठ करून टाका. कारण की तुम्ही जर लक्ष दिलं असतं 27 इथं काय केलेलं आहे त्यांनी, हा आधीचा 3 तिसरा घात काय केलंय, 3 तिसरा घात किती आहे 27. पुढे बघा बरं 4 तिसरा घात माहिती सगळ्यांना 4 तिसरा घात किती होतो 64. इथं 5 तिसरा घात 5 तिसरा घात किती होतो 125. आता हा जो काही त्याच्या पुढचा पर्याय आहे 63,218, तर ह्या ठिकाणी हाच आपला चुकीचा पर्याय आहे. दिसतंय ना तुम्हाला इथं हाच, कारण की 6 तिसरा घात हा 218 होत नाही. म्हणून या ठिकाणी आपला जो काही चुकीचं पद कोणतं आहे 63,218 हे आपलं या ठिकाणी काय राहील योग्य उत्तर राहील. तुमच्या लक्षात आलं का कसं सोडवलं आपण, लक्षात आलं का. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर 6चा इथं तिसरा घात किती द्यायला पाहिजे होता त्यांनी 216 द्यायला पाहिजे होता. इथं 7चा तिसरा घात बरोबर दिला होता 343 आणि इथं 8चा तिसरा घात बरोबर किती दिला होता 512. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे उदाहरण सोडवता आलं. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि पुढच्या उदाहरणाकडे या ठिकाणी आपण जाऊया. बघा बरं स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल पुढचे उदाहरण काय दिसतंय 94 85 76 69 58 आणि 49. इथं पण जर तुम्ही पाहिलं तर स्थिर फरक नाही आहे, इथं स्थिर फरक नाही, फरक काढून फायदा नाही, फरक काढून फायदा नाही. तर तुम्हाला इथं काय करावं लागेल थोडासा वेगळाच विचार करणे आहे. काय दिसतंय एक क्रम दिसते बघा रे पोरांनो, क्रम काय दिसतोय जर मी 49 पण सुरुवात केली तर इथं बरोबर काय आलेलं आहे 4 5 6 7 8 आणि 9 क्रमाने आले. आणि जर आपण आता 94 कडून सुरुवात केली तर 4 त्यानंतर हा 5 त्यानंतर हा 6, इथं काय यायला पाहिजे होता 7 यायला पाहिजे होता. मग इथं हा 8 येईल, इथं 9 येईल. याचा अर्थ 69 पर्याय क्रमांक 4 हे आपलं विसंगत पद आहे. नेक्स्ट पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. स्क्रीनवरती तुमच्यासाठी पुढचं उदाहरण बघा बरं काय दिसतंय 26 29 33 35 38 आणि 41. तर काही जास्त विशेष नाही आहे. फरक याच्यामधला फरक बघा बरं 26 मध्ये जर मी 3 मिळवले तर किती येतील 29. 29 मध्ये आता किती मिळवले 3 मिळवले तर किती यायला पाहिजे होते 29 30 31 32. इथे किती यायला पाहिजे होते 32 यायला पाहिजे होते, परंतु किती दिलेले 33 दिलेले. 32 मध्ये जर मी 3 मिळवला असता तर 32 आणि 3 किती झाले असते 35. 35 मध्ये जर 3 मिळवला असता तर 35 आणि 30 किती झाले होते 38. 38 आणि 3 किती झाले असते 41. म्हणजे बरोबर 3-3ने ही जी काही संख्या मालिका वाढत होती आणि त्यातलं चुकीचं पद कोणतं दिलेलं आहे पर्याय क्रमांक 2. अपेक्षा करतो अतिशय सोपं उदाहरण समजलं असेल. बघा बरं
स्क्रीनवरती तुमच्यासाठी नवीन उदाहरण बघा, निरीक्षण करा आणि कशा प्रकारे आपल्याला सोडवता येईल ते बघा. तर तुमच्या लक्षात आलंच असेल, 2 नंतर 5 दिसतोय, याचा अर्थ दुप्पट केली, बेदुने 4 आणि किती मिळवला? 1 मिळवला. झाला का 5? परंतु पुढचं 9 कसा आलाय? 5 दुने 10 आणि 10तून 1 वजा केलाय बरं का. दुप्पट करून आधी 1 मिळवला, दुप्पट करून नंतर 1 वजा केला, म्हणजे अशा प्रकारे 9 आला. आता इथं 9 दुने 18 आणि अधिक 1 किती यायला पाहिजे होता? 19 यायला पाहिजे होता. परंतु इथे किती दिलेले? 20 दिलेले आहे. म्हणून पुढे सोडवण्याची पण गरज नाही. याच्या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 1 हा काय आहे? चुकीचा आहे, विसंगत आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिसून आलं. चला नेक्स्ट एक्झाम्पल, पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. स्क्रीनवरती तुमच्यासाठी नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी मी लावलेलं आहे. बघा बरं कसं सोडवता येईल. इथं सुद्धा काय दिलेलं आहे? साधा फरक आहे. 24 आणि 27 मध्ये कितीच फरक आहे? 24 मध्ये जर मी 3 मिळवले तर किती येतात? 27. 27 मध्ये जर मी किती मिळवले? इथं जर 3चा फरक आहे, तिथे पण 3चा फरक यायला पाहिजे होता ना. 27 मध्ये जर 3 मिळवले तर किती यायला पाहिजे होते? 30. परंतु तिथे 31 दिसतोय, 31 दिसतोय. बघा बरं, 30 मध्ये जर मी परत 3 मिळवला असता तर 33 आले असते. बघा बरं आहे तर 33 आणि 3 पुन्हा 36, 36 आणि 3 39, 39 आणि 3 42. याचा अर्थ चुकीचं पद कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3, 31. नेक्स्ट पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. बघा, स्क्रीनवरती तुमच्यासाठी नवीन उदाहरण. हां, आता हे उदाहरण बघूया. बघा मुलांनो, काय दिसते? काय दिसते? हां, तुमच्या लक्षात आलं असेल की दुप्पट होऊ राहिली. एकाची जर दुप्पट केली तर 2, 2ची दुप्पट 4, 4ची दुप्पट 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने 64. पण आता 64 दुने किती होता? किती होता 64 दुने? 64 दुने जर आपण जर केले तर बघा, बेचोक 8 आणि बेसकी 12 किती यायला पाहिजे होते? 128. परंतु संख्या मालिकेत किती दिले? 98. म्हणजे चुकीचं पद कोणतं आहे? पर्याय क्रमांक 2. त्यानंतर चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊ. स्क्रीनवरती तुमच्यासाठी हे आजचं आपलं शेवटचं उदाहरण आहे आणि हे शेवटचं उदाहरण या ठिकाणी तुमच्यासाठी इथं ठेवलेलं आहे. बघा बरं काय दिसतं या उदाहरणात. निरीक्षण केल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आलं असेल की 5 नंतर 11 येतो, म्हणजे 5ची दुप्पट 10 आणि त्यात 1 मिळवला. काय केलं? साधं सोपं, 5 दुने 10 आणि अधिक 1 किती झाले? 11. आता पुढे काय व्हायला पाहिजे होतं? 11 दुने 22 आणि त्यातलं काय केलेलं आहे? 1 वजा केला, 21 आले. आता पुढे बघा बरं, 21 दुने 42 आणि त्यात 1 मिळायला किती यायला पाहिजे होते? 43 यायला पाहिजे होते. परंतु प्रत्यक्षात इथे किती येत आहे? 40 येत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी विसंगत आहे, चुकीचा आहे. आणि अशा प्रकारे आजची जी काही तासिका आहे या ठिकाणी आपली पूर्ण झालेली आहे. तर आपण हे संख्या मालिकेतील चुकीचं पद हा जो घटक या ठिकाणी पूर्ण केला. आता तुमचं काम काय? आता तुमचं काम असं आहे की अजून उदाहरणं मिळवा. आता तुम्हाला जर उदाहरणं पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये PDF सुद्धा देईन. परंतु अजून काही कोणी जास्त कमेंट बॉक्समध्ये लिहित नाही आहे की आम्हाला अशा प्रकारचं साहित्य उपलब्ध करून द्या म्हणून. अपेक्षा करतो की तुमच्याकडे काहीतरी मटेरियल घरी असेल, पुस्तक असेल किंवा इतर इंटरनेटवरून पण तुम्हाला प्रश्न काढता येतील. प्रश्नपत्रिका आहे जुन्या.
जुन्या प्रश्नपत्रिका इंटरनेटवरती अवेलेबल आहे. त्यातून ते प्रश्न बघा आणि प्रश्न बघून ते सोडवायचा प्रयत्न करा. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर उद्या पुन्हा भेटू. टिल देन बाय बाय.